दरम्यान भिडेंच्या या वादग्रस्त वक्तव्यावर विरोधकांनी तीव्र टीका केलेली आहे। भिडेंच्या मेंदूवर परिणाम झाला असल्याची टीका आव्हाडांनी केली। तर सरकारमध्ये हिम्मत असेल तर भिडेंवर कारवाई करून दाखवावी असं आव्हान रोहित पवार यांनी दिलं। त्याचं डोकं फिरलंय, त्याला वेड्याच्या इस्पितळात टाका। स्वातंत्र्याला हणगं म्हणणं काय, किती स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे। कोण संभाजी भिडे, काय त्याची लायकी? कुठल्याही बाईला काही जाऊन बोलतो, कुठल्या महिलेला काही जाऊन बोलतो। आता तो स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्यावर आला। अरे त्याच्यासाठी लोकांनी जीव दिले, प्राण दिले। बहुजनांच्या पोरांना वेगळ्या मार्गाला नेऊन त्यांना येडं नाही बनवलं। त्यांच्या वक्तव्यावर किती आपण लक्ष द्यायचं? आंब्याचं वक्तव्य आपण ऐकलं, महात्मा फुलेंच्या विरोधात त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केलेलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे। आणि जे काल वक्तव्य त्यांनी केलं, पहिलं वक्तव्य त्यांचं जे होतं स्वतंत्र भारताच्या बद्दल, त्याच्यामध्ये ज्या लोकांनी बलिदान दिला त्यांचा खऱ्या अर्थाने अवमान त्या व्यक्तीने केलेला आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा मी निषेध करतो आणि सरकारमध्ये जर धाडस असेल तर मग कुठेतरी पुढाकार घेऊन कारवाई काही ना काहीतरी ही केली पाहिजे। पण ते धाडस हे लोक दाखवतील का